भारत सरकार कायदा 1935च्या शेवटच्या दोन तरतुदी म्हणजे पहिली तरतूद अशी आहे की या कायद्याने केंद्रीय कायदे मंडळाचा विस्तार केला होता म्हणजे पहिले ज्या जास्त प्रतिनिधित्व या कायदे मंडळात आता भारतीयांना मिळणार होते। दुसरी महत्त्वाची तरतूद अशी आहे की या कायद्याने जे 11 प्रांत होते या 11 प्रांतापैकी 6 प्रांतात द्विसदनीय कायदे मंडळाची स्थापन केले होते। द्विसदनीय कायदे मंडळ म्हणजे काय होते तर जे सदन म्हणजे आपण त्याला जसा आपल्या संसदेचे 2 सदन आहेत लोकसभा आणि राज्यसभा, तसेच जे प्रांत आहेत जे राज्य आहेत त्याच्यात सुद्धा 2 सदन स्थापन केले होते। एक आहे विधानसभा आणि दुसरा आहे विधान परिषद, ज्याला आपण संयुक्तरित्या विधानमंडळ म्हणून ओळखतो, विधिमंडळ म्हणून ओळखतो। तर हे द्विसदनीय कायदे मंडळ जे 6 राज्यात या कायद्याने स्थापन केले होते। ते 6 राज्य कोणकोणते होते तर ते 6 राज्य होते बंगाल होते, बॉम्बे होता, बिहार होता आणि आसाम होता, मद्रास होता आणि एक संयुक्त प्रांत होता। संयुक्त प्रांत म्हणजे आजच्या उत्तर प्रदेश, ज्यामध्ये थोडासा झारखंड आणि बिहारचा सुद्धा या भाग होता। भारत सरकार कायदा 1935च्या तरतुदीनुसार फेडरल कोर्टाची स्थापना करण्याची तरतूद यामध्ये होती। त्यानंतर फेडरल लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याची तरतूद होती व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याची, म्हणजेच त्याला आपण प्रांतीय लोकसेवा आयोग असं म्हणतो। आणि सोबतच जर 2 किंवा अधिक राज्य असतील तर त्या 2 किंवा अधिक राज्यांसाठी जॉईंट किंवा संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याची सुद्धा तरतूद या भारत 1935च्या भारत सरकार कायद्यामध्ये होती। सोबतच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापनेची तरतूद सुद्धा या ऍक्ट मध्ये करण्यात आली। 1935ची आणखी एक महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे या कायद्याने मुसलमानाच्या पुढे जाऊन जे शीख होते, जे भारतीय ख्रिश्चन होते व जे अँग्लो इंडियन होते यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले होते। आपण सर्वांना माहिती आहे की 1909च्या इंडियन काउन्सिल ऍक्टने, ज्याला आपण मॉर्ले मिंटो ऍक्ट म्हणूनही ओळखतो, या कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले होते। तर याच धर्तीवर शीख, ख्रिश्चन व अँग्लो इंडियन यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व या कायद्याने दिले होते। सोबतच शेड्यूल कास्ट, स्त्रिया म्हणजेच महिला व कामगार यांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद, त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद या कायद्यामध्ये होती।